हॅलो फ्रेंड्स, मी अक्षता झाडबुके. वेलकम टू चिराह जावळ. आज माझा चिराह 1.25 वर्षाचा होत आहे आणि त्याचा जावळ आहे, म्हणजेच मुंडन सेरेमनी. तर घरच्या घरी हा ट्रॅडिशनल फंक्शन सेलिब्रेट करत आहोत. एकदम ट्रॅडिशनल थीम ठेवलेली आहे त्याच्यासाठी. तर चला आज आपण ट्रॅडिशनल थीम बघू. तर त्यासाठी सुंदर असा मी एक वेलकम टू चिराह जावळचा बोर्ड ठेवलेला आहे आणि त्या बोर्डखाली सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. तिथे आर्टिफिशियल आणि नॅचरल फ्लावर्स दोघांचा पण यूज झालेला आहे आणि सुंदर बाउलमध्ये हे डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. हे डेकोरेशन मेन डोअरला ठेवलेलं आहे, जे घराच्या बाहेर एंट्री आहे तिथे ठेवलेलं आहे. हे छोटंसं डेकोरेशन करून बघू शकतात तुम्ही. आणि हे बाउल जिथून मी घेतले आहे, ऑनलाईन घेतलेले आहे, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर सुंदर असं डेकोरेशन मेन एंट्रीला केलेलं आहे. आणि आता आपण जात आहोत घराच्या मेन डोअरकडे. मेन डोअरला पण कर्टन लावून तिथे छान डेकोरेशन केलेलं आहे आणि ते कर्टनवरती एवढे सुंदर सूर्याचे प्रकाश पडलेला आहे. वाव. तर असं सुंदर मेन डोअरचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता चिराहाचं जिथे फंक्शन होणार आहे ते मेन फंक्शनकडे आपण जाणार आहोत. इथे चिराहाचं मेन फंक्शन जावळचं होणार आहे. गणपतीशिवाय कुठल्याच फंक्शनची सुरुवात होत नाही, म्हणून मी एक गणपतीचा पोस्टर बनाना लीफ कर्टनवरती लावलेली आहे. ते मी कर्टन ऑनलाईन परचेस केलेले आहे आणि त्याचीसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लीज चेक करा. आणि त्या कर्टनवरती सुंदर असं नॅचरल झेंडूंच्या फ्लावरचे हार सोडलेले आहेत. इथे सुद्धा काही नॅचरल फ्लावर्स आणि आर्टिफिशियल फ्लावर्स यूज केलेले आहेत. चिराहाचे काही पोस्टर प्रिंटसुद्धा केलेले आहेत. एक पोस्टर मला हा 20 to 30 रुपीजला पडलेला आहे. असे छान लटकनी ते कर्टन सजवलेलं आहे. आणि सेम ही थीम माझ्या मोठ्या मुलग्याच्या जावळला यूज केली होती आणि तो फंक्शन आम्ही गणपती मंदिरमध्ये केला होता. तर त्यासाठी ही थीम आम्ही ठेवलं होतं. तर अराऊंड मला 17,000 ते 18,000 फक्त डेकोरेशनला खर्च आला होता आणि तीच थीम मी घरात केली आहे. तर ह्या थीमसाठी मला हार्डली 1,600 ते 700 रुपये खर्च आलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपण घरच्या घरी हे फंक्शन करू शकतो. आणि असे काही डेकोरेटिव्ह आयटम असतात ते आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते आपली, जसे की झेंडूंचे हार, नंतर ते बाउल, डेकोरेटिव्ह बाउल, हे सगळे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. जिथे जिथे आपण ट्रॅडिशनल थीम करतो तिथे मी ते यूज करते सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स. बघू शकतात तुम्ही. माझी पहिली राजस्थानी थीम बघितला असाल तर त्याच्यामध्ये मी काही लटकन्स आणि हे सगळे माझे तिथे यूज झाले होते. तेच मी आयटम इथे सुद्धा थोडे यूज केलेले आहे. तर असंच घरच्या घरी आपण सुंदर फंक्शन करू शकतो. डेकोरेशन सगळ्यांना खूप आवडलं. जर तुम्हाला माझं डेकोरेशन आवडलं असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्सना सगळ्यांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.